होणारे पांढरे केस याची समस्या तुम्हाला सतावत आहे का? तुम्ही पण केमिकल कलर वापरता का? आणि त्यामुळे तो दर 15 दिवसांनी आपल्याला ती केमिकल डाय करायला लागते. तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे एकदम नॅचरल तरीका, नॅचरल वे, जो तुमच्या केसांना एकदम छान असा ब्राऊन कलर देईल आणि ते पण घरातले नॅचरल इन्ग्रेडियंट वापरून. बजे बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर घेऊन आले आहे नवीन ब्लॉग अँड तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे एकदम सिंपल पण इफेक्टिव्ह अशी हेअर केअर रुटीन, ज्यामुळे तुमचे केस नॅचरली ब्राऊन तर होतीलच, सॉफ्ट आणि हेल्दी पण दिसतील, तेही केमिकलशिवाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. चला व्हिडिओला स्टार्ट करू. केमिकल हेअर कलरमुळे आपले केस हळूहळू कमकुवत होतात, ड्राय फिजी बनत जातात आणि हेअर फॉल सुरू होतो आणि व्हाईट हेअर ज्या आहेत त्या वाढायला सुरुवात होते. आणि जी डाय आपण लावतो त्यामुळे केस जे आहे ते केमिकलने, स्काल्प जो आहे त्याला पण केमिकलचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपण आज याच्यावर मी तुम्हाला नॅचरल उपाय सांगणार आहे. मेहंदी घरच्या घरी कशी भिजवायची जेणेकरून एकदम छान असा ब्राऊन कलर आपल्या केसांना येईल. तर सगळ्यात पहिले मी इथे कढई घेतली, कढईमध्ये पाणी टाकलं आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चहा पावडर, 2 ते 3 चमचे चहा पावडर मी इथे टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता चहा पावडर जो आहे त्यामध्ये खूपच प्रमाणामध्ये कॅफीन असतं, जे आपल्या केसांना कलर करण्यामध्ये मदत करतं. त्याचबरोबर माझ्याकडे काही कढीपत्ता आणि जास्वंदाची फुलं जी आपण देवासाठी वापरतो ती मी वाळवून ठेवलेली होती. तर या सगळ्यांचा मस्तपैकी असं आपण उकळवून डिकॉक्शन बनवून घेऊ. उकळून एक पाण्यासारखा पदार्थ बनवून घ्यायचा. तो तुम्ही डायरेक्ट तुमच्या स्प्रे बॉटलमध्ये गाळून घेऊन स्प्रे बॉटलमध्ये टाकून तुम्ही स्प्रे केला तरी छान असं टोनर बनतं. पण इथे मी त्याचा यूज जो आहे तो करणार आहे मेहंदी भिजवायसाठी. अशा प्रकारे हे डिकॉक्शन तुम्ही बनवून घ्या. त्यामध्ये तुम्ही उकळतानाच चहा आणि कॉफी जरी टाकली तरीही चालते. पण आज मी तुमच्याबरोबर वेगळा असा प्रकार शेअर करणार आहे, ज्याच्याने तुमच्या केसांना खूप छान असा डार्क कलर येतो. आणि आता हे पाणी थंड झालं की एका भांड्यामध्ये मेहंदी घ्यायची. इथे मी नुपूरची मेहंदी घेतली आहे. मेहंदी तुमच्या केसांच्या लेंथप्रमाणे घ्यायची आणि मग आपण हे पाणी जे आहे याच्यातलं अर्धं पाणी मी काढून ठेवलं आणि अर्ध्या पाण्यामध्ये काय केलं, ही मेहंदी भिजवली. तुम्ही बघू शकता हे मेहंदी जी आहे ती आज दुपारी भिजवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता त्याला लावणार आहे. तर मेहंदी भिजवून त्याला आपण कलर येण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची. तुम्ही रात्री जरी भिजवली तरीही चालते. मिनिमम 6 ते 8 घंटे त्याला भिजवलेलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं भांडं घ्या. इथे आपल्याला कलर जो आहे तो ब्राऊन कलर पाहिजे, त्याच्यामुळे मग ते लोखंडाचं भांडं वगैरे नाही घेतलं तरीही चालतं. आणि हे उरलेलं पाणी असं मी बाजूला करून ठेवलं. ही मेहंदी आता भिजवून झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवायची जेणेकरून कलर त्याचा उडत नाही. नंतर अप्लाय करताना काय करायचं, दुसऱ्या दिवशी जे आपण पाणी बाजूला काढून ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये काय टाकायचं, कॉफी पावडर. हे बघा. आणि हा जो आहे तो मेथी आणि ॲलोवेराचा मेथी जी असतं, मेथी दाणा, तो ॲलोवेराच्या जेलमध्ये भिजवून किंवा आपल्याकडे जे ॲलोवेराचं पानं असतात त्यामध्ये भिजवून आणि मग त्याची पेस्ट मी बनवून ठेवलेली आहे. याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर जे डिकॉक्शनचं पाणी होतं त्याच्यामध्ये मस्तपैकी मी कॉफी मिसळवली आहे आणि आता हे पाणी जे आहे ते आपण भिजलेल्या मेहंदीत टाकणार आहे. त्याचबरोबर हे जे मिश्रण आहे दुसरं, मेथी दाणा आणि आपलं कोरपडीचं जेल, ह्या दोघांचं जे पेस्ट बनवलेली आहे मी, ती पण मी इथे टाकली. नुसती मेहंदी लावली की मग केस ड्राय वाटतात आपल्याला आणि मग जरासं त्याचा कंडिशनिंग होण्यासाठी तुम्ही ही डायरेक्ट मिक्स पण करू शकता किंवा मेहंदी लावून झाल्यानंतर धुतल्यानंतर तुम्ही ही पेस्ट अप्लाय केली ॲज अ कंडिशनर म्हणून चालेल. पण मी दोघं गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. बघा, छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि मग एक छानसा कलर जो आहे तो आपल्या मेहंदीला येतो. आणि कन्सिस्टन्सी एकदम छान ठेवायची जेणेकरून जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा प्रकारे मेहंदी जी आहे तुम्ही ते सेट करायची. आता बघा, मेहंदी लावायच्या आधी ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. मी इथे बॉडी लोशन घेतलेलं आहे, जे तुम्ही आपल्या चेहऱ्याला मस्तपैकी अप्लाय करा जेणेकरून त्या मेहंदीचा जो स्ट्रेन येतो, कलर आपल्या इकडे तिकडे चेहऱ्याला लागतो, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ते रेड छोटे छोटे पॅचेस पडतात, तर ते खूप खराब दिसतं. त्याच्याऐवजी तुम्ही असं छानपैकी लावून घ्या, म्हणजे आपला चेहरा जो आहे तो ह्या कलरमुळे
जो कलर आपल्या चेहऱ्यावर पडतो त्याच्यामुळे हे सगळं अवॉइड होतं. आता मस्तपैकी लिंबू जो आहे, अर्धा लिंबू मी इथे पिळलेला आहे. आणि मग आता ही मेहंदी मस्तपैकी आपण अशी मिक्स करून लावून घ्यायची. आता बघा, आपण महिन्यातनं एकदाच मेहंदी लावते मी, कारण माझे केस मोठे आहेत. पण म्हणून मग ती मेहंदी जी आहे ती मी जास्त प्रमाणात भिजवते आणि छानपैकी सगळ्या केसांना लागेल अशी मी ती व्यवस्थित लावून घेते. तर मेहंदी लावायच्या आधी तुम्ही केस जे आहेत ते क्लीन करून घ्यायचे, विंचरून घ्यायचे, जेणेकरून मेहंदी लावताना आपल्याला ते इझी जाईल. हे बघा, अशा पद्धतीने मी मस्तपैकी केसांचा सगळ्यात वरचा पोर्शन स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते. हा सगळ्यात मागचा पोर्शन, क्राऊन पोर्शन जो असतो तो घ्यायचा आणि मग छानपैकी मेहंदी वरतून आजूबाजूने, मी हातानेच लावणं प्रिफर करते कारण केस माझे लांब आहेत आणि मग ते आपण ग्लोव्ज वगैरे घालतो तर त्याच्याने मला इतकं छान जमत नाही लावायला. पण याच्यामुळे काय होतं, आपले बोटं जे आहेत ते पूर्णपणे रंगून जातात. आणि जर तुम्हाला असे गोष्टी आवडत नसतील तर तुम्ही प्लीज ग्लोव्ज वापरा, हँड ग्लोव्ज, जेणेकरून स्टेन्स येणार नाहीत. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं आणि एक छानसा जुडा जो बांधतो आपण तसा बांधून घ्यायचा. आणि मग आजूबाजूचे जे छोटे छोटे पोर्शन्स असतात त्याला तुम्ही मस्तपैकी छोटे छोट्या प्लेट्स घेऊन मग नंतर तुम्ही मेहंदीने तो वरचा पोर्शन जो आहे तो पण कव्हर करून घ्यायचा छानपैकी. आता माझे केस जे आहे ते क्राऊन एरियावर सगळ्यात जास्त व्हाईट आहेत आणि पुढचा पोर्शन जो आहे तो हळूहळू आता व्हाईट होत आहे. आता कॉमन विचारले जाणारे जे प्रश्न, त्याच्यातला पहिला म्हणजे मेहंदी लावल्यावर माझे केस ड्राय होतात. तर मेहंदी लावल्यावर होतात ड्राय, त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, मेहंदी लावून झाली की मग क्लीन केलं आपण त्यावेळेस तुम्ही शॅम्पू वापरायचा नाही. साध्या पाण्याने नुसतं सगळी मेहंदी जी आहे ती चांगली क्लीन करून घ्यायची आणि मस्तपैकी तेल लावून घ्यायचं छानपैकी. एक छानसा कलर येतो आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी माइल्ड शॅम्पूने तुम्ही सगळं ते ऑइल प्लस मेहंदी जी असते ती क्लीन केली तर तुमचा कलर जास्त दिवस टिकतो केसांचा आणि जे ड्रायनेस असतो तो पण बऱ्यापैकी कमी होतो. आणि मेहंदी ज्यावेळेस तुम्ही भिजवली त्यावेळेस 2 चमचे 3 चमचे तुम्ही खोबरेल तेल टाका त्यामध्ये आणि मग ॲप्लाय करा मेहंदी. त्याच्याने काय होतं की आपला जो हे केसांचा ड्रायनेस आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. आता बरेच जण म्हणतात की मेहंदी लावलं की ऑरेंज कलरचा टिंट येतो. जर तुमचे केस जास्त पांढरे असतील तर पहिल्या वेळेला ऑरेंज कलरचा टिंट येईल, पण जसं जसं तुम्ही याची फ्रिक्वेन्सी वाढवतात मेहंदी लावायची तर त्या केसांना एक कलर येत जातो आणि मग नंतर जो कलर बनतो तो पर्मनंट कलरसारखं बनत जातं आणि त्यामुळे तुमचे केस जे आहे ते ऑरेंज न राहता मग डार्क रेड आणि ब्राऊन नंतर बगंडी असं त्यांचं चेंज होत जातं. आणि ह्या प्रोसेसने कलर डायरेक्ट रेड येत नाही, कारण तो डार्क रेड बनत जातो आणि मग जर तुमचे केस काळे जरी असतील तर मग त्यामध्ये ते मस्तपैकी मिक्स्ड होऊन जातात. म्हणून ही प्रोसेस जी आहे ती तुम्ही रिपीटेडली करा, केसांना छान कलर येतो आणि बघा तुमच्या केसांमध्ये खरंच फरक दिसेल, मस्तपैकी शायनी बनतात. स्वतःसाठी वेळ द्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. मी असेच DIY अपलोड करत असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.